समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील बुरकवाडी येथील ग्रामदैवत श्री निनाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली। यावर्षी प्रथमच रथोत्सव पार पडला। आई साहेबांच्या नावाने चांगभलच्या गजर करत गुलालाची उधळण करत रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। सकाळी मंदिरातील विधिवत पूजा अर्चा धार्मिक कार्यक्रम करून दुपारी 12 नंतर मंत्रालयातील निवृत्त अधिकारी कैलासवासीय बाबासो भिकू लावंड आणि कैलासवासीय शालन बाबासो लावंड यांच्या स्मरणार्थ अर्पण केलेल्या रथामध्ये पूजा मंडळी यांच्या हस्ते देवीची प्रतिमा बसवण्यात आली। शिरीष जोशी यांनी पौराहित्य करून रथाचे पूजन मंत्रालयातील निवृत्त कक्ष अधिकारी प्रवीण लावंड आणि वैशाली लावंड या उपअभियंत्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, माजी सभापती संदीपदादा मांडवे, युवा उद्योजक अंकुशभाऊ गोरे, भारतीताई गोरे, डॉक्टर उर्मिला येळगावकर, डॉक्टर विवेक देशमुख, मनोज देशमुख, योगेश पडतरे, विजय काळे, संतोष ननावरे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांच्या हस्ते बुरकवाडीचे सुपुत्र श्री आणि सौ वैशाली प्रवीण लावंड, हिंदूराव कदम, वंदना कदम, वनिता शिंदे, शरदराव कदम यांचे विशेष सत्कार करण्यात आला। यानंतर निनाई मंदिर ते एसटी स्टँड चौक मार्गे तुळजाभवानी मंदिर ते परत एसटी स्टँड चौक ते चावडी चौक ते निनाई मंदिर रथ यात्रा काढण्यात आली। श्री निनाई देवीच्या रथोत्सवास उत्साही वातावरणात सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच वर्षी पुजारी मंडळी आणि ग्रामस्थांनी रथ ओढून मिरवणुकीस प्रारंभ केला। रथावर भाविक भक्तांकडून 1 रुपयापासून ते 10,000 रुपयापर्यंतच्या नोटा, नारळांची तोरणं, फुलांच्या माळा अर्पण करण्याबरोबर गुलालाची उधळण करत पहिल्याच वर्षी रथावर 1,48,000 रुपये इतकी देणगी अर्पण करण्यात आली। या रथोत्सवाच्या निमित्ताने ढोल ताशा सूर सनईच्या सुरात आणि फटाक्याच्या आतिषबाजीत गावातून देवी पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली। शांती ज्योतीचे स्वागत संत निरंकारी महासत्संग सोहळा, होम मिनिस्टर, कोल्हापूर येथील ऑर्केस्ट्रा, तमाशा या कार्यक्रमाबरोबर बैलगाडा शर्यत पार पडली। सर्व विजेत्या बैलगाडी मालकांना अनुक्रमे 51,000, 31,000, 21,000, 15,000 आणि 11,000 रुपये अशी बक्षिसे यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहेत।
एरा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.